हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. या लेक्चरमध्ये आपण विम्याचे प्रकार कोणते आहेत तर ही गोष्ट जाणून घेणार आहोत. विम्याच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे सामुद्रिक विमा. समुद्री मार्गाने वस्तू किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्था, व्यापारी व अन्य संबंधित व्यक्तींना सागरी नुकसानीपासून संरक्षण मिळवण्याच्या दृष्टीने विमा घेता येतो. सामुद्रिक विम्याअंतर्गत जहाजाचा मालक किंवा जहाज कंपनी ज्या जहाजाद्वारे मालाची ने-आण करते किंवा प्रवाशांची ने-आण करते तर त्याचा विमा घेता येऊ शकतो. त्या जहाजावरील यंत्रसामुग्री आणि उपकरणे याचा सुद्धा विमा घेता येतो. जहाजावरील मालाचा विमा. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मालाची ने-आण किंवा आयात निर्यात ही सामुद्रिक मार्गाने केली जाते. त्यामुळे अशा वेळी सामुद्रिक कारणामुळे जहाजाचे नुकसान घडू शकते, तर त्याच्या विरुद्ध जहाजाचा मालक किंवा जहाज कंपनी जहाजाचा विमा घेऊ शकते. जबाबदारीचा विमा. जहाजाचा मालक किंवा जहाज कंपनी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कायद्याने जबाबदार असते. त्यांचे नुकसान झाल्यास, त्यांना शारीरिक इजा पोहोचल्यास नुकसान भरपाई संबंधित कर्मचारी वर्गाला द्यावी लागते. तर अशा कर्मचारी वर्गाच्या जबाबदारीच्या बाबतीत विमा हा घेतला जाऊ शकतो. दुसरा प्रकार आहे अग्निविमा. मालमत्ता किंवा संपत्तीला अग्नीमुळे किंवा आगीशी संबंधित कारणामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी अग्निविमा घेता येतो. आग अथवा शॉर्ट सर्किट किंवा आगी संबंधित कारणामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई करण्याच्या दृष्टीने अग्निविमा अंतर्गत व्यक्तीस विविध प्रकारच्या विमापत्रातून योग्य विमापत्राची निवड करता येते. नंबर 3, जीवन विमा. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला मृत्यू आल्याने कुटुंबावर येणाऱ्या आर्थिक संकटाची तरतूद, मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद, मुलामुलींच्या विवाहासाठी तरतूद, निवृत्तीनंतरच्या काळात ठराविक अर्थप्राप्ती व्हावी या हेतूने केलेली तरतूद. तर अशा वेगवेगळ्या तरतुदीसाठी जीवन विमा हा घेतला जातो. समाजामध्ये आर्थिक आधारावर वेगवेगळे गट आहेत, तर त्या प्रत्येक गटाला विमा घेता येईल अशा पद्धतीनं बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे विमा हे उपलब्ध आहेत. नंबर 4, अपघात विमा. अपघात विम्याअंतर्गत व्यक्तीला अपघातामुळे येणारा मृत्यू, कायमचे अपंगत्व, कायमचे आंशिक अपंगत्व, तात्पुरते अपंगत्व यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची तरतूद करता येते. अपघातानंतर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई दिली जाते. अपघातानंतर व्यक्ती अपंग झाल्यास त्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिली जाते. या विम्याअंतर्गत अपघात विमा, आजार विमा, अल्पमुदतीचा प्रवास विमा, विशिष्ट आजार विमा, सामूहिक अपघात विमा, कायमचा आजार विमा इत्यादी प्रकारचे विमापत्र घेता येतात. विविध व्यवसाय व उद्योगातून कमी जोखमीचे अथवा अति जोखमीचे काम करणाऱ्या व्यक्ती, बौद्धिक कामे करणाऱ्या व्यक्तींना गरजेनुसार विमापत्र घेता येते. नंबर 5, सामाजिक विमा. सामाजिक विमा ही व्यापक संज्ञा असून त्यात खालील प्रकारच्या विम्यांचा समावेश होतो. 1, बेकारीचा विमा. या विमा प्रकारात समाजातील बेकार व्यक्तींना बेकारीच्या कालावधीत चरितार्थासाठी अत्यावश्यक असणारी विशिष्ट रक्कम दिली जाते. ब, आजारपणाचा विमा. आजारपणाचा विमा या प्रकारात आजारपणाच्या काळातील वैद्यकीय इलाजासाठी
आवश्यक रक्कम देण्यात येते। तसेच अशा काळात उदरनिर्वाहासाठीही काही रक्कम मिळण्याची सोय केली जाते। क. शारीरिक असमर्थतेचा विमा। औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवक वर्गास नोकरीवर असताना काही कारणाने किंवा अपघाताने शारीरिक असमर्थता आली तर त्यास तात्पुरती असमर्थता असल्यास वैद्यकीय इलाजासाठी खर्च व अशा काळातील चरितार्थासाठी काही रक्कम तसेच कायमची असमर्थता असल्यास नुकसान भरपाई दिली जाते। ड. विविध गट विमा योजना। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काही गट विमा योजना सुरू करण्यात आल्या असून त्या अंतर्गत मच्छीमारी, विणकर, शिंपी, रिक्षावाले आणि इतर छोटे व्यावसायिक यांना संरक्षण दिले जाते। ई. प्रसूती काळाचा विमा। स्त्रियांना मातृत्व प्राप्त होण्याच्या कालावधीत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते। प्रसूती विमा घेऊन स्त्रिया मातृत्व येण्याच्या काळातील वैद्यकीय खर्चाची तरतूद करू शकतात। इतर विमा प्रकार। विम्याचे इतर प्रकार। अप्रामाणिकपणाचा विमा। नोकराच्या अप्रामाणिकपणामुळे होणारे नुकसान भरून निघण्यासाठी मालकास प्रामाणिकपणाचा विमा घेता येतो। ब. चोरी व घरफोडीचा विमा। उद्योग, व्यवसाय, दुकाने, गुदामे, बँका आणि अन्य संस्थांना त्यांच्या व्यावसायिक इमारतीत चोरी झाल्यास झालेल्या नुकसानीची भरपाई या विमा पॉलिसी अंतर्गत करता येते। अशा प्रकारचा विमा हा घेतला जाऊ शकतो। क. पाळीव जनावरांचा विमा। यामध्ये पाळीव जनावरे म्हणजे दुभती जनावरे, गायी, म्हैशी, रेसचे घोडे तर यासारख्या जनावरांचा विमा हा घेता येऊ शकतो। अशा जनावरांचा अचानक मृत्यू झाल्यास संबंधित मालकाचे मोठे नुकसान होते, तर अशा प्रकारचा विमा घेतला असेल तर संबंधित मालकाला या विमापत्राअंतर्गत नुकसान भरपाई मिळते। ड. पीक विमा। पिकाचे लावण केल्यानंतर सुका किंवा ओला दुष्काळ, टोळधाड, रोगराई, अन्य नैसर्गिक संकटामुळे पिकाच्या होणाऱ्या हानीची भरपाई पीक विम्याअंतर्गत केली जाते। सेवक वर्गाबाबतचा दायित्व विमा। कामगारांना सेवेत असताना अपघाताने कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व येणे किंवा त्यांचा मृत्यू होणे यासारख्या घटना घडत असतात। तर या विम्याअंतर्गत अशा घटनेनंतर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मालकाची असते। मात्र मालक अशा प्रकारचा विमा घेऊन धोका हा विमा कंपनीकडे हस्तांतरित करू शकतो। ई. वाहन विमा। यामध्ये अपघाताने वाहनाचे होणारे नुकसान, अगर तिराहित व्यक्तीचे होणारे नुकसान, त्याचा मृत्यू किंवा त्याला झालेला इजा आणि त्यासाठी येणारा खर्च हा विम्याअंतर्गत दिला जातो। सार्वजनिक दायित्व विमा। उद्योग अथवा व्यापाराच्या ठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्ती अथवा उद्योग आणि व्यापारी इमारतीच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तींना अशा इमारतीत काही घटना घडल्याने हानी पोहोचल्यास भरपाई द्यावी लागते, तर त्याची तरतूद या विमापत्राद्वारे करता येते। फ. प्रवासातील रोख रकमेचा विमा। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोख किंवा रोकड रक्कम पाठवताना चोरी अथवा डाका अथवा अन्य तत्सम कारणाने नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठीचा हा विमा हो। भ. अभियांत्रिकी विमा। तांत्रिक स्वरूपाचे उद्योग असणाऱ्या संस्थातून वापरात असणारे बॉयलर, यंत्रे, इलेक्ट्रॉनिक यंत्रे, हलवाहलव करण्यास मदत करणारी यंत्रे इत्यादींची हानी झाल्यास भरपाई करण्यासाठी हा विमा घेतला जातो। पत विमा। उधारीवर माल विकणे, पैसे बुडणे,
ऋणकोची दिवाळखोरी, ऋणकोला मृत्यू येणे इत्यादी कारणाने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची तरतूद या विमापत्राने करता येते. पेट्रोल पंप विमा. पेट्रोल पंपावरील मशिनरी, पाईपलाईन, टाक्या इत्यादींच्या आगीने अगर तत्सम कारणाने नुकसान होणे, तसेच पेट्रोल पंपावरील नोकरवर्ग आणि सामान्य लोकांना शारीरिक हानी पोहोचल्याने द्यावे लागणाऱ्या नुकसानीची तरतूद या विमापत्राने करता येते. स्प्रिंकलर लिकेज पॉलिसी. मोठ्या इमारती, त्यात रहिवासी इमारती, सरकारी कचेऱ्या, विमानतळ, सिनेमागृह, गुदामे इत्यादींवर अग्निशामक स्प्रिंकलर यंत्रे बसवलेली असतात. आगीच्या वेळी ही यंत्रे आपोआप सुरू होऊन आग आटोक्यात आणली जाते. परंतु अपघाताने ही यंत्रे आपोआप सुरू झाल्याने होणाऱ्या हानीची भरपाईसाठी हा विमा घेता येतो. हवामान विमा. हवामानात होणाऱ्या बदलामुळे, उदाहरणार्थ अचानक पाऊस येणे, वादळ येणे, हवामान प्रतिकूल बनणे इत्यादीमुळे क्रिकेट सामने अथवा टेनिस सामने बंद करावे लागल्याने होणाऱ्या हानीचा विमा घेता येतो. गुन्हे विमा. लुटालूट, चोरी, दंगा आणि अप्रामाणिकपणा इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई व्हावी यासाठी व्यापारी संस्था, बँका, आर्थिक महामंडळे, पतसंस्था इत्यादींना या पत्राद्वारे विमा घेता येतो.